नमस्कार, मी विक्रांत शिंदे आणि आपण पाहताय पुढारी न्यूज. पुढारी न्यूजवर आत्ता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची. सध्या राज्यात एक प्राणी आणि एक पक्षी प्रचंड चर्चेत आहेत. एक हत्ती आणि एक कबूतर. चर्चेत, राजकारणात, पारावर आणि आंदोलनात सुद्धा हत्ती आणि कबूतर. आता माधुरी हत्तीनीला परत आणण्याचा विषय सरकारच्या पुढाकारानं जवळपास निकाली निघेल अशी चिन्ह आहेत. मात्र आता विषय आहे तो कबुतरांचा. मुंबईच्या कबूतरखान्यांवर न्यायालयानं घातलेली बंदी आणि त्यानंतर महापालिकेनं केलेली कारवाई या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जैन समाज आक्रमक झालाय आणि रस्त्यावर उतरलाय. कबुतरांचं रक्षण व्हावं असं जैन समाजाचं म्हणणं आहे. शांतिप्रिय असलेला जैन समाज इतका आक्रमक का झालाय? नेमकं जैन समाजाचं म्हणणं काय, सरकारची भूमिका काय, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आजचा हा धुरळा. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत, ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. अवधूत वाघ आहेत, भाजपचे प्रवक्ते. दीपक पवार सर आहेत, जे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत. त्यासोबतच आपल्यासोबत पूरण दोशी आहेत, जे कुलाबा शांती मोर्चाचे प्रमुख आहेत. प्रकाश गांधी, दादरमध्ये कबूतरखान्यासंदर्भात जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचे ते प्रमुख. आणि आपल्यासोबत डॉक्टर सागर तुसे आहेत. डॉक्टर सागर तुसे हे नेमके वैद्यकीय या संदर्भातली भूमिका काय, ते आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, त्यामुळे ती भूमिका ते मांडतील. सुरुवातीला मी जाईन पूरण दोशी यांच्याकडे. पूरण दोशीजी, खरं तर जैन समाजाला आम्ही शांतिप्रिय समाज म्हणून ओळखतो. आत्ता असं नेमकं काय झालंय? कबुतरांसंदर्भातली जैन समाजाची नेमकी भूमिका काय? आणि आजचं आंदोलन पाहिलं तर ते कुठेतरी उग्र झालं, जैन समाज आक्रमक झाला. नेमकी भूमिका काय? या आंदोलनाविषयीची भूमिका काय? याच्यामध्ये नमस्कार सर्वांना. याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं या इश्यूमध्ये दोन पार्ट्स आहेत. एक आहे जे लीगल पार्ट आहे कोर्टाचा, आणि दुसरा आहे जे धर्माच्या, सनातन धर्माचा पार्ट आहेत आणि लोकांचे जे फिलिंग्स आहेत, रिलिजियस फिलिंग्स, त्याच्या संबंधित आहे. तर याच्यामध्ये आपण दोन पार्टमध्ये जाऊया. एक लीगल पार्ट घेऊया जे 30 जुलैला आपले ऑनरेबल जजेसने जे ऑर्डर पास केला, आणि त्या ऑर्डरमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी म्हटलंय, आपले ऑनरेबल जजेसने असं म्हटलंय, we recorded the contention as urged on behalf of municipal corporation relying on affidavit of Dr. Amita U. Atavle, professor of pulmonary, head of KEM research center. आता हे जे जजमेंट आलाय ते आपले पल्मनरी हेड जे आहेत KEM हॉस्पिटलचे, त्यांच्या एफिडेव्हिट वरनं आलाय. आता त्यांच्या एफिडेव्हिट मध्ये किती सत्य आहे ते आपण पाहूया. किती कारण आहेत ज्याच्यामुळे AIP आणि HP होते. याच्यामध्ये माझ्याकडे जे रिसर्चचे पेपर्स आहेत, इंटरनॅशनल रिसर्च आहेत, याच्यामध्ये कमीत कमी 50 कारण आहेत, कमीत कमी, ज्याच्याने हे दोन बिमारी होतात. आणि त्याच्यामध्ये एक आहे बर्ड ड्रॉपिंग. आता 50 मध्ये एक कारण आहे बर्ड ड्रॉपिंग, म्हणजे पशुचे आहे, आणि त्याच्यातला एक पक्षी आहे कबूतर. आपल्याकडे कबूतर आहे, कोंबडी आहे, मोर आहे, वल्चर आहे, कितीतरी प्राणी आहे आपल्याकडे, पक्षी आहेत. यांच्या कोणाच्याही ड्रॉपिंगनी हे होऊ शकतं, हे जे स्टडीज म्हणतात आहेत. परंतु आपल्या KEMच्या पल्मनरी हेडनी जे एफिडेव्हिट फाईल करत होते, तेव्हा त्यांना सांगायचा होता की याच्यामध्ये कुठल्याही पक्षीच्या याच्यानी होते. एक दुसरा, बाकी जे 49 कारण आहेत त्याच्यामध्ये आपला डस्ट आहे, हे आहे, फार्मर्स क्ले आहे, AC आहे, रेडिओथेरपी आहे, अँटीबायोटिक्सची दवा आहे, कितीतरी कारण आहेत त्याच्याने. या कारणांविषयी आपल्याला बोलायचं, त्यासाठी आपल्याकडे वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा आहेत की आपल्यासोबत डॉक्टर सागर तुसे आहेत. कारण आपण त्यांच्याकडून समजून घेऊया तुमची भूमिका नेमकी काय, जैन समाजाची भूमिका काय आहे, आपण त्याविषयी थोडं बोलूया अधिक. आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत कारणांविषयी. ते मी म्हणतो जैनाची काय आमच्या हे आहेत ते पण सांगतो, पण याच्यामध्ये अगोदर हे का प्रॉब्लेम झाला ते बघणं गरजेचं आहे. हायपर सेन्सिटिव्ह निमोनॉन्टिस HP, ठीक आहे,
आता याच्यामध्ये एक प्री कंडिशन असतो, ज्या माणसाला हे होते त्याच्यामध्ये एक प्री कंडिशन आहे, सजेस्टिंग अ जेनेटिक प्री डिस्पोजिशन. ज्याला जेनेटिकली डिस्पोजिशन आहे, वीक लंग्स, हे त्यांना होण्याची शक्यता आहे. आणि ते पण नुसतं कबूतरच्या याच्यानी होत नाही. ते जे 50 कारणं आहेत, त्या 50 कारणातला कुठला पण एक कारण याच्यासाठी जिम्मेदार होईल. ठीक आहे. आता हे झाली ते एफिडेव्हिटची, तर सरकारला तो एफिडेव्हिट सुधारावा लागल आणि त्याच्यामध्ये सांगावं लागल की इतके कारण आहेत आणि आम्ही हे सर्व जे कारण आहेत रिसर्च मध्ये, हे आम्ही सर्व मुंबई शहरात बंद करणार. एकही पक्षीला इकडे राहू देणार नाही, एकही एसी इकडे विकू देणार नाही, एकही ह्युमिडिफायर विकू देणार नाही, ज्याचे कारण आहेत. अँटीबायोटिक्स आम्ही देऊ देणार नाही. ठीक आहे ना. रेडिओलॉजी करू देणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता आपण जैन आक्रमक का झाले, त्याच्यावर येऊया. त्या विषयावर बोलू. आता ही सर्व रिसर्चची रिपोर्ट आपले केईएम, साइन हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल या सर्वांनी जे आरटीआय मध्ये इन्फॉर्मेशन लोकांकडे आली, ती जाहीर झाली, पब्लिक कडे गेली पूर्वी. तर आता याच्यामध्ये इतकं कारण आहेत, हे सर्व दिसून आले. तितकंच नव्हे तर आपल्या हॉस्पिटलची आरटीआय जे लोकांच्या हातात आली आहे, त्याच्यात 0.0001% पीपल हॅव सफर्ड बिकॉज ऑफ वन ऑफ द रिझन विच इज नॉट आयडेंटिफायबल. तर कुठेतरी लोकांना वाटतं ना आमच्यावरती जुलूम होतोय, आमच्या जबरदस्ती आमच्या सनातन धर्माला कोचलण्यात येते. आणि या सनातन धर्मामुळे ही पार्टी पॉवर मध्ये आली आहे. आणि ही पार्टी हा खेळ नुसतं राजकारणासाठी करते का, हे आमच्या भावनाशी खेळत आहे का, हे सर्व कारण आहेत. राजकारण सुरू आहे का ते आपल्याला समजून घ्यायचं. प्रकाश गांधी सुद्धा आहेत आजच्या आंदोलनामध्ये, ते प्रमुख त्यांची भूमिका राहिलेली. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया. तुमची सुद्धा भूमिका नेमकी काय, आंदोलनासंदर्भातली जैन समाजाची भूमिका काय, ते थोडं बोला. मग आपण सरकारकडे जाऊया, सरकारकडून उत्तर घेऊया. जैन आम्ही बघा, आमच्याकडे कुलाबामध्ये आम्ही शांती जाप यात्रा काढली होती, कुलाबापासून गेटवे पर्यंत एकदम शिस्त गेले होते आम्ही, कुठेही काही नाही. आणि त्याच्यामध्ये ते आमची जैन पद्धत मध्ये आम्ही गेले होते. आम्ही नमोरियंतानांचा जाप केला होता, हनुमान चालिसाचा जाप केला होता, गेटवेला जाऊन आम्ही समुद्र देवाचा जाप केला होता की कबूतरला क्षमता द्यावी की तो जिवंत राहे. ठीक आहे ना. आता काय होतोय की बघा, जेव्हा जेन्युन स्टोरी समोर येते, कोणी असो, घरातला लहान मुलगा असेल त्याच्या समोर पण जेव्हा आई वडीलचा खरा रूप येतो तर तो सुद्धा रागवतो. तर एक हे पॉप्युलेशन आम्ही जे आहेत, आम्ही एकदम शांतीपूर्वक आहेत, शांतीदूत साठी आहेत. आणि याच्यामुळं काय हो झालंय की कुठेतरी ते दुःख इतका वाटलंय, इतकं कबूतर मरतात आहेत. साहेब, आमच्या देवानी एका कबूतरला वाचवण्यासाठी आपला पूर्ण शरीर कापून देऊन टाकला होता. तर आम्ही त्या धर्माला मानणारे लोक आहेत, आम्ही जैन आहेत, सनातन धर्माचे लोक आहेत. हे सर्वांच्या याच्या धर्मामध्ये आहे कबूतरला दान देणं. आणि ते एक ठीक आहे. आपण सरकारशी बोलूया. सरकारचे जे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. अवधूत वाघ आहेत, मनीषा कायंदे आहेत आपल्यासोबत. मी आधी मनीषा कायंदेंकडे जातो. मनीषा ताई, काय नेमकं आता ते म्हणतायत, ही आमची भावना जी आहे ती मुळात आमच्या धर्माशी जोडली गेलेली आहे, सनातन धर्मामुळे सरकार आलेलं आहे आणि आता आमच्यावर अन्याय होतोय असं आम्हाला वाटतंय. काय भूमिका? मुळात म्हणजे सरकार कशामुळे आलेलं आहे ही चर्चा वेगळ्या विषयाने होऊ शकते आणि त्याच्यात बरीच कारणं आहेत. सरकारने, महायुती सरकारने जी कामं केली, एकनाथ शिंदेजी यांनी महाराष्ट्राचा जो चेहरा मोहरा, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा यांनी जे काम केलं, लाडक्या बहिणींमुळे आलं, हा विषय सर्वश्रुत आहे. आता तो विषयच नाही आजच्या चर्चेचा. मुळात म्हणजे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी हा प्रश्न उपस्थित केला होता. माझं PhD हे प्राणीशास्त्रामध्ये आहे. मी 35 वर्ष कॉलेजमध्ये शिकवलं आहे. प्राणीशास्त्र हा माझा विषय आहे. पिजन्सवर माझा अभ्यास आहे. हा एक वेगळा मुद्दा. आता हा जो उपद्रव आहे कबूतर खाण्यांमुळे, एखादं वाण्याचं दुकान आहे, तिकडे लोक धान्य घेतात, फुटपाथवर टाकतात. अनेक ठिकाणी हे सर्रास चालू आहे. जिकडे लोकांना चालायची जागा नाही तिकडे कबूतरखाने तयार झालेले आहेत. मुंबईमध्ये ते म्हणतात 51 कबूतरखाने आहेत. अहो 100 ठिकाणी आहेत. बरं, हा कबूतरखाना कसा तयार होतो? त्याला काही कोणी परमिशन मागायला जात नाही.
4 लोक तिकडे कोणतरी तिकडे धान्याचं दुकान असतं तिकडे 10 रुपयाचं घेतात टाकायला चालू करतात. कबुतरांना सवय लागते. तुम्ही ठिकाण बदला ते तिकडे जातील. त्यामुळे अशा प्रकारचा उपद्रव हा मुंबईत ठिकठिकाणी सुरू आहे. दादर मध्येच मी राहते. दादरचा कबूतरखाना हो. आज कोर्टाचा 30 तारखेचा निकाल माझ्याकडे आहे. 30 तारखेचा जे हिअरिंगचा हो. आहे. तर याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की इट अपियर्स टू बी नॉट इन डिस्प्यूट सो फार ॲज दादर कबूतरखाना कन्सर्न द मेटल water fountain was gifted by Shri Velji Ratanshi in 1933 to provide drinking water facility to the public at large. However, later on, it appears that the same came to be converted to a place where pigeons can be fed, and the original purpose with which such fountain was installed faded into insignificance, and what gathered popularity was feeding the pigeons in such place. हे 6 नंबरच्या पानावर या 30 तारखेच्या निकालावर लिहिलेलं आहे. आता दादरचा कबूतरखाना पूर्वी जे आमच्या लहानपणापासून आम्ही जात होतो गंमत म्हणून बघायला. तर तिकडे थोडे थोडके होते, थोडे थोडे लोक मुठभर धान्य टाकायचे. आता तिकडे त्या कबूतरखान्यामध्ये एक स्टॉल टाकला, एक शेड उभारलं, तिकडे पिजन्सचे पिंजरे ठेवले आणि तिकडे जवळजवळ 25, 30, 50, 60 पोती धान्य तिथे कायम ठेवलेलं सुरू केलं. तिथेच तो माणूस विकतो. आता ट्रॅफिक आयलंड आहे की धान्याचं दुकान आहे का पिजन फीडिंग सेंटर आहे, कबूतरखाना आहे. लोकांना जो उपद्रव आज सगळीकडे लोक बर्ड नेट लावून बसलेले आहेत. घरादारांमध्ये खिडक्या बंद केल्या आहेत. तिकडे स्वतः ते जैन मंदिर जे आहे त्यांनी सुद्धा बर्ड नेट लावली आहे. मग त्यांनी का बर्ड नेट लावली आहे? हा एक वेगवेगळ्या याच्यात खूप अँगल्स आहे. मला सांगा, आपण पूर्वी नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची प्रथा होती, ती बंद झाली की नाही? का? कारण ते त्याचं खाद्य नाहीये. आता हा जो गैरसमज आहे की पिजन हे कबूतर फक्त धान्य खातात, तसं नाहीये. ते कीटक खातात, स्नेल्स खातात, अर्थवर्म, गांडूळ खातात, खूप त्यांच्या प्रकारचे खाद्य आहे. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही कुठेही उठून चालू करणार का? कुठे तुम्ही आज अनेक ठिकाणी माझ्या समोर इकडे माझ्या ऑफिसच्या समोर एक धान्याचं दुकान आहे. तिकडे लोक येतात, कबुतरांना रोज दाणे टाकतात. मग तो फुटपाथ खरं मनीषा ताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते नेमकं कुठे सुरू करायचं, कुठेही सुरू करायचं का, वाण्याचं दुकान आहे म्हणून सुरू करायचं का, हा प्रश्न महत्वाचा आहे. आपल्यासोबत सरकारमधले अवधूत वाघ सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत, सरकारमधला मोठा भाग. हा बोला. जो मेडिकल इश्यू आहे तो ऐका जो मेडिकल इश्यू आहे तो हा आहे की हे जे झुनॉटिक डिजीज आहे. आता मला त्या दिवशी मंगल प्रभातजी लोढा मंत्री महोदय म्हणाले, क्या मनीषा तुमने इश्यू लिया? म्हटलं हाँ. बोले बहुत 10 कारण है कि लोगों को ये रोग होता है. म्हटलं 10 में से एक कारण तो हम कर सकते कम. आता ईव्ही व्हेकल आपण का आणल्या? एक आपण पोल्युशनचं एक कमी करतोय कारण, बरोबर आहे. आता एक्सरे मशीन, ते एक्सरे काढल्याशिवाय तुम्हाला निदान होणार नाही. पण जी कारणं कमी आहे ती तर करू शकतो. बरं, पब्लिक प्लेस वरच तुम्हाला हे का करायचंय? वाय ॲट अ पब्लिक प्लेस? हा तुमचा हट्ट का? हा तुमचा आग्रह का? तिकडे पतंग महोत्सव मध्ये अनेक पक्षी मांजानी मान कापून, हातपाय पंख कापून पडतात. मग त्याचं काय? खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. परंतु माझं म्हणणं आहे की याच्यात सामंजस्याने विचार केला पाहिजे. लोक आज मरतायत, लोकांना भयानक प्रकारचे लंग डिझीज होत आहेत. हे कोरोना आल्यावर कळलं. कोणाला माहित होतं का? तेव्हा तुम्ही नाका तोंडाला पट्ट्या का लावून बसले? मग त्यामुळे हा विषय हा मेडिकली आणि सायंटिफिकली डील केला पाहिजे. नाही, खरं आहे मनीषा ताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि वाय द पब्लिक प्लेस हाही प्रश्न महत्वाचा आहे. आपल्यासोबत भाजपचे अवधूत वाघ सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. अवधूत वाघजी, भाजपची भूमिका काय? अर्थात आता मंगल प्रभात लोढांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. भाजपची पक्ष म्हणून भूमिका काय? भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये नुसती भूमिकाच नाही मांडली, परंतु दोन्ही पक्षांचं म्हणजे जैन समाजातल्या आलेल्या प्रतिनिधींचं आणि इतर लोकांचं आणि म्युन्सिपाल्टीचं एवढंच नव्हे तर मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन काल एक निर्णय दिला की या कबुतरांना आपण कंट्रोल्ड फीडिंग देऊया. आणि कंट्रोल्ड फीडिंग दिल्यानंतर हळूहळू त्या कबूतर ज्यावेळी त्यांना कमी खाणं मिळेल त्यावेळी ते इतरत्र महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इतरत्र सेटल होतील. परंतु एकाच दिवशी त्यांचं अन्नधान्य बंद करणं हे योग्य नाही हे लक्षात आल्यानंतर आदरणीय देवेंद्रजींनी हा काल निर्णय घेतला.
अतिशय मला वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या एवढ्या कार्यक्षम आणि संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर आज हे आंदोलन का बरं? काय कारण आहे या आंदोलनाचं? खरंय. आणि कबुतरांची हिंसा थांबवावी खूप चांगलं आहे, पण कबुतराची हिंसा थांबवावी म्हणून जमाव हिंसक का बरं बनतो? हो. म्हणजे एके ठिकाणी अहिंसा बोलायचं आणि दुसऱ्या ठिकाणी हिंसक बनायचं. नशिबाने कोरण जोशी यांनी आज कबूल केलं की जमाव आक्रमक बनला. जर शांतिप्रिय जमाव असेल तर तो आक्रमक कसा काय बनतो? आणि त्यामुळे बघा हा मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय हा कुठच्याही सरकार कुठच्याही पक्षाचं असो, त्या सरकारला तो मान्य करावा लागतो आणि इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून म्युनिसिपल कॉर्पोरेशनला तो इम्प्लिमेंट करावा लागतो. परंतु समाज मत जे आहे ते ध्यानात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्या ज्या काल सर्वांनी, अगदी मंगलप्रभात लोढाजी पण तिकडे होते, ते स्वतः जैन आहेत, स्वतः सहपालकमंत्री आहेत, स्वतः मंत्री आहेत, स्वतः मुंबईमध्ये राहतात, त्यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. असं असून मंगलप्रभात लोढाजींनी सुद्धा ते कबूल केलं. एवढं करून सुद्धा आज सकाळी 10 वाजल्यापासून तिकडे जमाव जमला. त्या जमावाने नंतर हिंसक गोष्टी केल्या, तोडमोड केली. मला असं वाटतं की कदाचित ते बांबू तोडत असताना जर संपूर्ण छत कोसळलं असतं, बांबू कोसळले असते, त्याच्यामध्ये प्राणहानी झाली असती, काही वित्तहानी झाली असती, तर ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती? आपल्या सर्वांच्या सुदैवाने कोण दगावलं नाही. पण मी तिकडे बघतोय काही लोकांच्या हातामध्ये सुरे आहेत, काही लोकांच्या हातामध्ये ब्लेड आहे, काही लोकांच्या हातामध्ये हत्यार आहे. याचा अर्थ हत्यार, सुऱ्या वगैरे घेऊनच ते आले होते की नाही? तर मला वाटतं की असं झालं नाही पाहिजे. आज मंगलप्रभात लोढाजींनी पक्षाची आणखी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये. आपण यामधनं चांगला मार्ग काढतो आहोत. शेवटी सर्वांना संतोष वाटेल असा मार्ग आपल्याला काढला पाहिजे. आणि कायद्याहून कोणीही मोठं नाही आणि कायद्याहून धर्मही मोठा नाही. नाही, खरं मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी केली आणि त्यानंतर हे असं आंदोलन होणं म्हणजे खरंच दुर्दैवीच म्हणावं लागेल. आपल्याला मी उत्तर घेतो, आपल्यासोबत आहेत जैन समाजाचे प्रतिनिधी, मी उत्तर घेतो. मात्र त्याआधी मला चर्चेमध्ये दीपक पवार सरांना सहभागी करून घ्यायचं आहे. मराठी अभ्यास केंद्राचे ते अध्यक्ष आहेत. सर, आधी तर तुमची भूमिका काय आणि त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर, मुख्यमंत्री बोलल्यानंतर हे अशा प्रकारे आंदोलन होणं योग्य वाटतं? असं आहे विक्रांत की आता आता तुम्ही जो मुद्दा मांडलात आणि अवधूत वाघ सर पण म्हणाले की आज जमाव हिंसक का झाला, मला वाटतं आपण एक डोक्यातनं काढून टाकूया. हे पुरण दोषी आणि गांधी वगैरे टाईपचे जे लोक आहेत हे जे सांगतायत की आमचा समाज अहिंसक आहे, यांचा समाज अजिबात अहिंसक नाहीये. मराठी माणसं नॉनव्हेज खातात या आरोपाखाली जेव्हा यांचे लोक सोसायट्यांमधनं मराठी माणसांना हाकलून देतात, खाली बसलेल्या कोळणींना बाहेर घालवतात, तेव्हा पैशाच्या भांडवलावर गब्बर झालेले हे लोक, यांना हाताने हिंसा करावी लागत नाही म्हणून पैशाने हिंसा करतात. त्यामुळे यांनी महावीरांचं नाव घेऊ दे, पण प्रत्यक्षात हे अजिबात अहिंसक लोक नाहीयेत. पैशाच्या पोत्यांवर बसलेले अत्यंतिक हिंस्त्र अशा प्रकारचा हा समाज आहे. आणि यांचा नेता मंगलप्रभात लोढासारखा लँड पार्सलवाला मनुष्य या राज्यातल्या महत्वाच्या शहराचा सहपालकमंत्री झाला. महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे महापालिकेमध्ये बसायला लागला. त्यामुळे जैनांना हे शहर, हे राज्य आपलं वाटायला लागलंय. त्यांना असं वाटतं की आपण सगळ्यांना खिशात घालू शकतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नांदणीच्या प्रश्नावर चर्चा करायला 4 दिवस घेतले, पण या जैनांच्या कबुतरांच्या प्रश्नावर एका दिवसात चर्चा घडवून आणली, तरीही यांची गुर्मी कमी होत नाही. आणि आता अवधूतजींनी उल्लेख केला तसा अहिंसा करणारे लोक ब्लेड, सुरे आणि चाकू कशासाठी घेऊन येतात? म्हणजे ब्लेड, सुरे आणि चाकूचं पूजन त्या कबूतरखान्यामध्ये यांना करायचं आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांना जर एवढी कबूतर प्रिय असतील आणि यांच्या कबूतरांच्या प्रेमाखातर मुंबई शहर ओलीस ठेवण्याची यांची तयारी असेल, तर या सगळ्या शाकाहारी मंडळींच्या घरी ती कबूतर पाठवून द्यावीत सरकारनं आणि तिथनं दादरच्या कबूतरखान्यामधनं ती काढून टाकावी. या पुरण दोषीच्या घरी तिकडे कुलाब्याला पाठवावीत, मंगलप्रभात लोढ्याच्या वरळीच्या बंगल्याला पाठवावी. हे सगळे जे भक्त लोक आहेत
या सगळ्या जैन मंडळींना कबुतरांवर काय प्रेम करायचंय ते त्यांना म्हणावं खाजगीत करा. अजून तरी मुंबई शहर महाराष्ट्रात आहे, मराठी माणसांचं आहे, मराठी भाषेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या धर्माच्या आड राहून तुम्ही पैशाची हिंसा करताच. आता धर्माच्या आड उभं राहून लोकांची सार्वजनिक नैतिकता ते नष्ट करू नका आणि त्याला गांधींच्या नावावर अहिंसेचं आवरण देण्याचा मूर्खपणा तरी करू नका. बरं, ठीक आहे, आपण यावर उत्तर घेऊया पुरणदोषींचं, पण त्याआधी आपल्यासोबत डॉक्टर सागर तुसे आहेत, त्यांच्याकडे जाऊया, कारण थोडी वैद्यकीय बाजू काय ती सुद्धा समजून घ्यायची आहे. डॉक्टर सागर तुसे, जे काय काय नेमकं म्हणजे कबुतरांमुळे कितपत त्रास होतो, कबुतरांमुळेच त्रास होतो का, त्या व्यतिरिक्त काही कारण आहेत का, थोडं त्याविषयी बोलूया. ठीक आहे, नमस्ते. ॲक्च्युली कबूतर किंवा पक्षी जे आहेत त्या ठिकाणी 3 प्रकारे माणसांना ते आजार होऊ शकतात. एक तर इनहेलेशन जे आहे, म्हणजे श्वसनावाटे आपण ते विष्ठा जी आहे वाढलेली काही कारणामुळे आवाज डॉक्टर सागर तुसे यांचा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी पुरणदोशी यांच्याकडे जातो पुन्हा एकदा. पुरणदोशीजी, तुम्ही आता तिघांचंही म्हणणं ऐकलेलं आहे, तिघांच्याही म्हणण्यावर आता तुमची प्रतिक्रिया काय? मुळात समाज अहिंसावादी आहे असं म्हणणं बंद करा, असं दीपक पवार थेट म्हणाले, त्यावर बोला. नाही, ते बघा, दीपक पवारांच्या मी त्यांनी जे म्हटलंय ते त्याचे अधिकार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटना दिली त्याच्या विरोधात काय आम्हाला जायच्या नाही आहेत आणि आम्ही कायद्याच्या विरोधात जात नाही. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट जे दीपक पवार साहेबांनी सांगितली की लोक चुरा घेऊन आले, ब्लेड घेऊन आले, तर मी याच्यातनी अग्री करत नाही. होऊ शकते तिकडे आले असेल लोक तशी, पण ते मग जे नसल ते इतर समाजाच्या लोकांनी येऊन हे जे जैन एकीकरण होत आहेत हे कोणीतरी ते राजकारण केलं आहे. आणि माझ्या म्हणणं आहे, जर असा झाला आहे, मी हे मानायला तयार नाही की जैनच्या याच्यामध्ये कोणी चुरा, ब्लेड आणि चाकू घेऊन आले, पण जर असा झाला आहे तर हे मला सांगायला नको कुठल्या पक्षाची लोक हे करू शकतात. नाही, सांगायला नको असं कसं? तुम्ही आरोप करताय मात्र आरोपी कोण आहे ते सांगत नाही, असं कसं चालेल? तुम्ही सांगा ना कोण राजकारण करू पाहतंय. तुमच्या नावावर राजकारण होत आहे, तुम्हाला बोलावं लागेल कोण करू पाहतंय. आणि त्यांना मला आता अवधूत वाघांना उत्तर द्या ना, तुमचं हिंमत असेल तर. असं आहे आपला देतो ना दीपकजी, इतकी गरमी करू नका, देतो हो, मी तुम्हाला सर्व उत्तर देतो. माझ्या तर हे म्हणणं आहे व्यक्तिगत, एक जैन मी आहे, एक सनातन मी आहे. ओ सांगतो ना दीपकजी, इतका कशाला गरम होत आहे सांगतो मी. बोला, तुमच्यापेक्षा मी सरळ पण गरम व्हायच्या अगोदर सभागृहात. ओके, आता असं आहे की जर दीपक पवारला बोलायचं आहे ना मराठी माणसासाठी, तर त्यांनी विचारला पाहिजे या सरकारला की का मराठी माणसं मुंबई सोडून गेली, का मराठी माणसांना प्रत्येक डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी इकडे ठेवला का नाही. आज मराठी माणूस मुंबई सोडायला मजबूर झाला आहे. हे लोढ्यासारखा डेव्हलपर बीजेपी मध्ये असल्यामुळे आणि सरकारची पॉलिसी मध्ये हे पहिले लोक आहेत महाराष्ट्राचे आणि यांना हक्क आहे मुंबई घडवण्यात. ते लोक होती इकडे मिलं या लोकांनी चालवलेली आहे आणि महानगरपालिका यांच्या मूल्य चालली आहे इतका वर्ष बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट नंतर. तर मी आपल्या चर्चेचा रोख बदलतोय. पुरणदोशी, तुम्हाला थांबवतो. आपल्या चर्चेचा विषय पूर्णपणे बदलत चाललाय. मराठी माणूस मुंबईतून बाहेर का केला हा वेगळा विषय, त्याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करू. मी पुन्हा एकदा डॉक्टर सागर तुसे यांच्याकडे जातो, ते पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. सागर तुसे, जे काय नेमकं कबुतरांमुळे कितपत त्रास होतो आणि कबुतरांमुळेच त्रास होतो का याविषयी बोला. याच्यावर बोलतो. आता तज्ञ लोक तिकडे बसले आहेत. डॉक्टरांना बोलू द्या. पुरणदोशी, डॉक्टर सागर तुसे यांना बोलू द्या. तुमच्याकडे येतो मी. डॉक्टर सागर तुसे बोला. नाही, मला एक प्रश्न येतो मी, पुन्हा येतो तुमच्याकडे. त्यांना चर्चेत सहभागी तर करून घेऊया. येतो पुन्हा तुमच्याकडे. डॉक्टर तुम्ही बोला. एक सेकंड. ओके. ठीक आहे. तर 3 प्रकार त्या ठिकाणी कबूतर किंवा जे तसं पक्षी आहे त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिलं जे इनहेलेशन म्हणजे आपण ज्यावेळेस श्वासावाटे पक्ष्यांची विष्ठा जी आहे ती वाढल्यानंतर त्यातले ते धुलीकण जे असतात ते फुफ्फुसात गेल्यानंतर होणारा त्रास. दुसरी गोष्ट म्हणजे कंटॅमिनेशन हे दूषित अन्न किंवा दूषित पाणी ह्याद्वारे त्या ठिकाणी आजार पसरू शकतात. आणि तिसरं डायरेक्ट कॉन्टॅक्ट, समजा एखादी जखम असेल त्या ठिकाणी कबुतराची विष्ठा किंवा माशी वाटे ते वाढलेल्या विष्ठ्यातून जे काही जीवाणू विषाणू जे आहे ते जर कॉन्टॅक्टमध्ये आले तर जखम ती चढवू शकते.
तर ह्या 3 पद्धतीने त्या ठिकाणी मनुष्याला म्हणजे आपलं मानव प्राण्याला त्या ठिकाणी पक्ष्यांपासून त्रास होऊ शकतात. आता ह्याच्यातलं पहिली जी गोष्ट आहे, श्वासवाटे जे काही आपण धुलीकरण जी वाढलेली विष्ठा आहे त्यातून आत घेतो, त्याच्यामध्ये बुरशीजन्य आजार, जीवाणूजन्य संसर्ग, तर ह्या स्वरूपाचे आजार होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये फ्लू सारखी लक्षणं, ताप, सर्दी, खोकला किंवा श्वसनाचे विकार, अस्थमा असेल, निमोनिया असेल, ब्रॉन्कायटिस आपण ज्याला म्हणतो, या स्वरूपाचे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये जर प्रतिकार क्षमता कमी असेल तर त्यावेळेस फुफ्फुसाशी निगडीत आजार होऊन ते आजार मेंदूपर्यंत येतात. मेंदूच्या पेशींना त्या ठिकाणी सूज येऊन मेनिंजायटिस म्हणजे मेंदूला सूज येते, या स्वरूपाचे गंभीर आजार होतात आणि पर्यायाने त्या ठिकाणी रुग्ण दगावू शकतो. तर हे झाले श्वसनावाटे. दुसरी गोष्ट जी आहे, जे कंटॅमिनेशन फूड आपण ज्याला म्हणतो, दूषित अन्न आणि दूषित पाणी, तर त्याच्यामध्ये ई कोलाय, साल्मोनेला या सर्वचे जे काही बॅक्टेरिया जे आहेत ते दूषित अन्न आणि पाण्यावाटे जर पोटात गेल्यानंतर त्या ठिकाणी जुलाब सदृश लक्षणं, पोटात दुखणं, तर ह्या आजाराची लक्षणं त्या ठिकाणी पेशंटमध्ये दिसतात. ह्याच्यासोबतच जे काही वाढलेली विष्ठा जी आहे प्राण्यांची, पक्ष्यांची, तर त्याच्या वाटे ॲलर्जी. मग ॲलर्जी म्हणजे काय, ते जर इनहेल केल्यानंतर श्वासावाटे आत फुफुसात गेल्यानंतर शिंका येणं, त्या ठिकाणी नाकातून पाणी येणं, डोळ्यांची खाज येणं, या स्वरूपाच्या गोष्टी होतात. बरं, विष्ठा तर आहेच, त्यासोबत पक्ष्यांचे जे काही पिसं जे असतं, ज्याला आपण फिदर्स म्हणतो, तर त्याच्यावरती आपल्याला जे परजीवी जे आहेत, ज्याला आपण उवा, लिखा या स्वरूपाचे जे काही छोटे छोटे टिक्स, मायका आपण जे म्हणतो, तर हे प्राणी जे आहेत ते त्यांच्यामुळे पण माणसाला चावणं, त्यापासून स्किन ॲलर्जी होणं, या स्वरूपाच्या गोष्टी घडू शकतात. हे झालं मेडिकलशी निगडीत. त्या स्वरूपात जर विष्ठा ओली असेल पक्ष्यांची, तर ते विष्ठा जी आहे, जे प्राण्यांचं जे काही ड्रॉपिंग आहे, त्याच्यामध्ये काइंड प्रथिनं आणि त्या ठिकाणी ऍसिड असतं. तर हे त्या फरशीवरती किंवा फ्लोअरवर पडल्यामुळं, रस्त्यावर पडल्यामुळं जी म्हातारी माणसं आहे किंवा लहान मुलं जे आहेत, तिथून ते घसरून पडण्याचा एक धोका त्या ठिकाणी असतो. तर या स्वरूपाचं आहे. आणि ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं जे काही आता विषय चालला आहे, तर कबुतरांना वेळेवर त्या ठिकाणी आहार देणं, पर्यायाने संख्या नियंत्रित करणं, कबुतरांची विष्ठा, पीस यांचा संसर्ग कमी करणं, त्याची स्वच्छता राखणं, ह्या स्वरूपाचा जर प्रयोग त्या ठिकाणी सरकारने केला तर त्या दृष्टीने एक विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. बरं, तुम्ही उपाय सुद्धा सुचवलेला आहे डॉक्टर, अगदीच उत्तम. तुम्ही उपाय सुद्धा सुचवलात, ते फार बरं झालं. आता मी पुरण दोशी यांच्याकडे येतो. पुरण दोशी, आता तुम्ही बोला. आता आपण चर्चेच्या दुसऱ्या भागाकडे जाऊया, कारण कबुतरांमुळे त्रास होतोय का, तर होतोय. हे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मनीषा कायंदेंचा त्या विषयातला अभ्यास आहे, त्यांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा मान्य केलंय की अनेक कारणांमधलं एक कारण ते असू शकतं. दुसरा विषय आहे तो राजकारणाचा. आज जैन समाज इतका आक्रमक का झाला? तुम्ही तर म्हणताय की ते बाहेरचे लोक होते, कोणी घुसवले होते, कोण राजकारण करताय, त्याविषयी आता बोलूया. आता बोला. मला एक सेकंड द्या खाली. फक्त ते डॉक्टर साहेबांनी पक्षी म्हटलंय, कबूतर नाही म्हटलंय, आणि दॅट इज अ फॅक्ट. ते राईट जवाब आहेत. पक्षी मुले होतं, पक्षी मध्ये कोंबडी पण येते, मग हो 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 आहे ना, कोंबडी पण येते. बरं, डॉक्टरांनी जे म्हटलंय आपण कारवाई ठीक करायच्या आहे. मनीषाजी सांगता का? ते झालं. आता आपण राजकारणावर आहे ना, नुसतं क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं मला. आता माझा एक बोलते ना, त्याच्यावर बोलायचं आता का? बोलू का राजकारणावर आता? बोलायचं आहे. सांगा. आता बोला बघा, मनीषाताई, बोला मनीषाताई, बोला 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 बोला. आम्ही नाही, कोंबड्यांवर बोलायचंय का? कोंबड्यांवर बोलायचंय का? नाही, कोंबड्यांवर नाही. आजचा आपला विषय कबूतर खाण्याचा आहे मनीषाताई. कोंबड्या पोल्ट्रीमध्ये असतात. कोंबड्या लोक घरी पण पाळतात. कोणी घरी आपल्या कोंबडी ठेवत असेल, सार्वजनिक ठिकाणी कोंबड्यांना कोणी घालायला येतंय का? सांगा ना. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. कुठली तुलना कशाची करावी? पुरण दोशी, हा मुद्दा बरोबर आहे. आणि एवढंच नव्हे तर नाही, खोराड्यामध्ये ज्यावेळी प्रत्येक- कोंबड्या पाळल्या नाही, जातात प्रत्येक त्यावेळी त्या मार्केटमध्ये खोराड्यांची तुम्ही बघा, साफसफाई सुद्धा अगदी. जो कोंबडी पाळतो तो करतो. कबूतर खाण्यामध्ये विक्रांत, तुम्ही हा धान्य अत्यंत योग्य टाकता, मुद्दा तर आहे मला असं अवधूतवादांचा. वाटतं की तुमच्या अत्यंत योग्य स्वयंसेवी मुद्दा आहे. संस्थेने हो. दर दिवशी येऊन तो कबूतरखाना साफ पण करावा. तुम्ही साफ का नाही करत? बोला पुरण दोशी, इतके सगळे प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही उत्तर द्या. करायचं. साफसफाईचं काम बिचाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी करायचं, आणि यांनी फक्त दाणे टाकायचे. हो, आणि कबूतर शाकाहारी आहेत असं सांगायचं लोकांना. मनीषाताई बोलू द्या ना. बोला बोला दोशी, बोला पुरण दोशी, बोला. बोला बोलू का बोला. मनीषाताई? आता असं आहे, गरमागरमी करून का डिस्कशन होणार नाही, निष्कर्ष निघणार नाही. आता फॅक्ट्स असं आहेत, मुंबईमध्ये जितके पण मार्केट आहेत, प्रत्येक मार्केटमध्ये तुम्हाला 8 ते 10 दुकानं कोंबडीची भेटणार. ती कोंबडी सुद्धा ट्रकमध्ये, आमच्या कुलाब्यासारख्या मार्केटमध्ये 1,00,000पेक्षा जास्त कोंबड्या येतात डेली.
त्याच्या पण फेदरनी होतो, त्याच्या पण याच्यानी होते. माझं हे म्हणणं नाहीये की तुम्ही कोंबडी बंद करा की नका करू. माझं हे म्हणणं आहे की जी आज हिंसा घडली त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की कुठेतरी आमच्यावरती अन्याय होतो हे दिसून येतो. सरकारने असे पाऊल नाही उचलले ज्याच्यानी अन्याय होत नाहीये सनातन धर्मावाला असं दिसून येईल. याच्यामुळे ती कदाचित झाली असं माझ्या म्हणायचं आहे. सरकारनं मी तुम्हाला पाऊल सांगत पाऊल नाहीये, उचललं नाही या असं तुम्ही कोंबडीचं म्हणताय. मी काल objection मुख्यमंत्र्यांनी घेत स्वतः नाही. याविषयी वक्तव्य केलेलं होतं. आपण कंट्रोल फिडिंग करू नाही, वगैरे नाही, मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते. अवधूत वाघजी बोला, सरकारनं पाऊल उचललं नाही म्हणून हिंसा झाली वगैरे असं म्हणतात. हो मी क्लॅरिफाय पहिली गोष्ट म्हणजे पुरण जोशी जी, एक मिनिट, सनातन धर्माचा याच्याशी काही संबंध नाही. सनातन धर्माच्या कुठच्याही बरोबर धर्मगुरूने आहे. याच्याबद्दल बोललेलं नाहीये. हा, त्यांनी सनातन सनातन धर्म धर्मामध्ये विनाकारण ज्या ओढला काही त्रुटी त्याच्यामध्ये. असतात, काही सनातन धर्माचा काही संबंध नाही. उदाहरणार्थ नागपंचमीला नागाला दूध पाजायचं नव्हतं, ते बंद करण्यात आलं. सतीची चाल बंद करण्यात आली. जेव्हा जेव्हा विज्ञानाने नवीन नवीन शोध लावले त्या शोधांना सगळ्यांना अडॅप्ट करणारा जो धर्म आहे तो सनातन आहे. हट्ट न धरणारा धर्म आहे तो सनातन आहे. आणखीन अंधारातून प्रकाशाकडे जाणारा, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणणारा सनातन धर्म आहे. उगाच सनातन धर्माला मध्ये आणू नका. आपण सनातन धर्माचे प्रवक्ते नाही आहात किंवा सनातन धर्माबद्दल तुम्ही अधिकारवाणीने बोलू शकत नाही ना मी बोलू शकत. तर त्याच्यामुळे कृपा करून हा धर्माला कुठच्याही आणू नका. सर्व धर्मांनी प्राणी मात्रांना सुखी ठेवण्याचाच मंत्र दिलाय. मुख्य उद्देश असा आहे की ज्यावेळी आपण जर कायदा मानत असू, जर न्यायालयाने जर निर्णय दिला असता की हा कबूतरखाना तसाच ठेवा, तर ही चर्चेची वेळ आली नसती. परंतु ज्यावेळी न्यायालयाने ज्यावेळी निर्णय दिलेला आहे त्यानंतर जैन समाजाने जे रिप्रेझेंटेशन आणलंय त्याच्याबद्दल आमचे आदरणीय मुख्यमंत्री जर एखादा निर्णय घेऊन करत असतील तर त्यांचं पण न ऐकणं हा न्यायालयाचा, मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा हा अपमान आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे असा अपमान करण्याचा तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाहीये. ज्यावेळी स्वतः मुख्यमंत्री अतिशय तातडीचं अवधूत वाघजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. न्यायालयानं जर निर्णय दिलेला आहे तर मग त्याचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला नाहीये. अगदी शेवटची 2 मिनिटं उरलेली आहेत. मी मनीषा कायंदे यांच्याकडे जातो. मनीषा ताई, अगदी थोडक्यात बोला. मला दीपक पवारांची सुद्धा एक कॉमेंट घ्यायची. हो हो बोल, विचारा. नाही, हेच आता जे तुषार पुरण दोशी जे बोललेले आहेत त्याविषयीच. कोंबड्यांचा वगैरे मुद्दा आणला त्यांनी, राजकारण होतंय, सरकारनं भूमिका घेतली नाही असं ते म्हणाले. नाही, याच्यात कोंबड्यांचा विषयाचा काही संबंधच नाही आहे. उगीच वडाचं पान पिंपळाला जोडण्याचा प्रकार आहे. मला एक सांगा, कोंबड्यांची ने-आण ही पिंजऱ्यामध्ये त्या केज असलेल्या गाड्यांमध्ये होते. तिकडे पब्लिक प्लेसवर कोणी कोंबड्यांना हजारो लाखो कोंबड्या येऊन एका ठिकाणी त्यांना दाणे टाकले जात आहेत, त्यांची विष्ठा तिकडे पडतेय, असा काही प्रश्न नाहीये. कोंबड्यांच्या गाड्या आणि कोंबड्यांची दुकानं समस्या आहेत. ते महानगरपालिका, गुमास्ता लायसन्स असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल, हे सगळे मिळून डील करतात. परंतु हा जो आजचा सकाळचा जो प्रकार झाला तो इतका हिंसक आणि म्हणजे आम्ही म्हणतो तेच खरं, आमचंच बोलणं खरं. सगळ्या बाबतीत सक्ती करायची आणि प्रत्येकाला म्हणजे जो प्राणी आता कावळा तो फरसाण खात नाही, मासे काय फरसाण खात नाही, पण त्यांना ते खायला द्यायचं. त्यामुळे हे सगळं बदललं पाहिजे. आणि पब्लिक प्लेस मध्ये न्यूसेन्स जगाच्या पाठीवर कुठेही असा प्रकार होत नाही. बरं, एक शेवटची कॉमेंट मी दीपक पवार सरांची घेतो. दीपक पवार सर, या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? या सगळ्याच्या आडून राजकारण सुरू आहे असं दिसतंय तुम्हाला? विक्रांत, या सगळ्याच्या मुळाशी गेल्या 5-10 वर्षां 25 वर्षांमध्ये जैनांची आर्थिक आणि भांडवली सत्ता आणि त्यातनं त्यांना त्यांची वाढलेली मजुरी हे महत्वाचं कारण आहे. सिंगापूरमध्ये मोठा फाईन आहे. सिंगापूरमध्ये बघा किती दंड आकारला जातो. ते देऊळ पाडलं गेलं त्यावेळेला महापालिकेच्या मराठी अधिकाऱ्याला ह्यांनी काढून टाकायला भाग पडलं. झाडं कशी लावली जातात त्याच्यावरती फल आणि फूल येत नाही. मला असं वाटतं की जैनांच्या आर्थिक ताकदीमुळे त्यांनी राजसत्तेच्या उरावर किती बसायचं आणि ह्या राज्याचा मराठी चेहरा थोडा तरी ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्याची महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी आणि जनतेनी वेळ आली आहे. नाहीतर हे कबुतरांना खायला घालतीलच आणि मराठी लोकांनी उद्या कोंबड्या पण खाऊ नयेत म्हणून सुद्धा आंदोलनं करायला रस्त्यावर येतील. इतका हा आगलाव्या स्वरूपाचा समाज आहे.
बरं दीपक पवारजी, तुमची सुद्धा ही भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही ज्याप्रमाणे जे आरोप एक प्रकारे केलेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. डॉक्टर सागर तुसे यांनी बोलताना लोकांच्या स्वास्थ्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्याविषयी ते बोलले. अर्थात लोकांचं स्वास्थ्य महत्त्वाचंच आहे, त्यामुळे लोकांचं स्वास्थ्य, लोकांची भावना आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाची भूमिका, या सगळ्यातून सुवर्ण मध्य काढून या बाबतीतला निर्णय जो आहे तो झाला पाहिजे. शिवाय कबूतरखान्याच्या आडून कोणी राजकीय कबूतर उडवू पाहत असेल तर तेही होऊ नये, हीच काय ती अपेक्षा आहे. सर्व मान्यवरांचे आभार, तुम्ही चर्चेसाठी वेळ दिलात. आजच्या धुरळ्यामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.